आता आपण आलेलो आहे खेड मार्केटमध्ये शॉपिंग करायला. रात्रीची आपल्याला पोपटी बनवायची आहे, तर तेच पोपटीची काय काय सामग्री लागणार आहे ते सगळं घेऊन घ्यायला आलेलं आहे. चलो बाय. आता आपण आलेलो आहे इथे खेडच्या भाजी मार्केटमध्ये. पाहू शकता ते सुकी मच्छी, इथे सगळं सुकी मच्छीचं मार्केट आहे. भरमसाठ सुकी मच्छी बघा, सुकी मच्छीचं भंडार. आता आपण चाललेलो आहे खेडवरनं घरी. सगळं आपलं सामान घेतलेलं आहे जे पोपटीला लागणार आहे ते. आता संध्याकाळचा प्रोग्राम तुम्हाला दाखवणार आहे. ते बघा सगळ्यांनी पोपटी कशी बनवतात, ते सगळी सामग्री तुम्हाला दाखवणार आहे. पप्पा, मी आणि काका आले सगळं सामान घ्यायला. चला. कार्यक्रम थेट आज होणार आहे. चला. लाईट लावायची नाही. पांचा पिठाला काय हे सौरभचे पप्पा, मम्मी, काका, मावशी. हा काय आई हाय कर. मेंटल. हाय, काय बरं वाटतंय का? हाय, काय बनवतेस काय चुलीवर? बनवणार आता चिकन. चिकन चुलीवर नाही, आपल्याला कौल फ्राय आणि हे बनवायचंय. हो बनतो का चिकन, पण चिकन रस्सा. ओके. जेवायला ते रेसिपी काय काय बनवणार आहेस ना ते जरा सांग, म्हणजे आपल्याला आपल्या सबस्क्रायबरना दाखवायला. ठीक आहे, होणारच आहे. तयारी झाली ना आपली की तुम्हाला दाखवतो. आता अंडी विंडी चिकन वगैरे सगळं आणलेलं आहे. फक्त आता झोड घ्यायची, बनवायचं आणि झोड घ्यायची, खायची. हा आहे ना आपला मेन गेट आहे, ती आपली गाडी आहे. इकडनं एंट्री केली की हा कलम आहे. हा बघा, फक्त मोहर बघा कसा आलेला आहे या कलबाला. दिसतंय, सगळे फुलं फुलं आलेली आहेत.
त्यानंतर हा एक कलम आहे, हे पेरूचं झाड. अजून तुम्हाला बाहेरचं इकडे पूर्ण पूर्ण वरती बघाल ना तर पूर्ण काजूची बाग आहे. आपली नाही, दुसऱ्यांची आहे, पण पूर्ण टोटल म्हणजे इकडनं स्टार्ट केली ना तर तिकडे एंड पूर्ण काजूची बाग आहे. आणि मित्रांनो, ही मी गाडी आणलेली आहे, आपल्या मित्राचीच आहे. ही घेऊन आलो आहे मुंबईवरून. आपली ड्रायव्हिंग थोडी एकदम शांत गतीची आहे. घाणेरीची फुलं ती. कुठली? घाणेरी. राणेरी मीन्स? घाणेरी घाणेरी मीन्स? फुलं असतात रानातली. ओके, अशी असतात का ती? आता पाहू शकता तुम्ही मित्रांनो, इकडे आपलं गावठी कोंबडी कापलेली होती. तर गावठी कोंबडीचं हे चिकन आहे. त्यानंतर आता मम्मी तुम्हाला सांगेलच कसं बनवायचं, त्याची सामग्री तुम्हाला सगळी दाखवेल. म्हणजे सांग आता सगळे एक एक काय काय आपण घेतलेलं आहे. पहिला तेल टाकलाय, इकडे दाखव. तेल टाकलेलं आहे. तेल, नंतर लसूण फोडणीला. लसूण टाकलेली आहे फोडणीला. हे सगळं. आणि हे चुलीवरचं आहे मित्रांनो. तर चुलीवरचं कसं चिकन लागतं आणि चवदार एकदम. आणि आपण गावठी कढीपत्ता. कढीपत्ता टाकलेला आहे. आता हे परतवून घ्यायचं व्यवस्थित. परतवून घेतल्यानंतर पुढचं आता लसूण चांगली हे करायची, व्यवस्थित परतवून घ्यायचं. लाल करायची, लाल. लाल एकदम झाली पाहिजे. फाटी अशी, आणि फाटी पण प्रॉपर लावायला लागतात का, नाही तर जळतील पूर्ण, आपलं सगळं जळून जाईल. नितीन आहे तो कोण व्यक्ती जा मम्मी सारखा बोल आणि मम्मी बोलवली तो हा इकडचा टाकतो नाही तो. ते राहा काय हळद टाकते सांग. हळद, चवीनुसार हळद, 4 चमचे हळद टाकलेली आहे. आणि आता मसाला, तिखट मसाला, 6 चमचे तिखट मसाला. म्हणजे आपलं तुमचं असेल तसं मटन चिकन. आमचा किती आहे, हे 1.5 किलो आहे ना. ना आपला गावठी कोंबडी आहे ना. आता काय माहिती, कोंबडे. 2 कोंबड्या कापल्यात. चिकन मसाला, गरम मसाला, त्याच्यात आहे गरम मसाला. तर हा परत एकदा परतवून घ्यायचा व्यवस्थित, सगळं मिक्स झालं पाहिजे. करपायला नको, असं करायचं. म्हणून फाटी आपण पाटी घेतलेली आहे, थोडी सरकवलेली आहे. आता आपलं चिकन टाकायचं. भाजायचं. आणि पहिले मस्त एकदम धुवून घ्यायचं का. आता आम्ही सगळं धुवून घेतलेलं, ते दाखवलं नाही कारण की कसं कापताना दाखवू शकत नाही आपण कोंबडी वगैरे. त्यामुळे मी सगळी ती व्हिडिओ नाही टाकलेली आहे. काय काय लोकांना आवडतं, काय काय लोकांना नाही आवडत, त्यामुळे मी डायरेक्टली अशी व्हिडिओ केलेली आहे. पाणी दिलं. पाणी तो हलव घाली हलव मिक्स करतो करायचं लागला खाली नाही लागला तर परतायला नाही त्यांच्यानी. कसं करतो पाणी हात धुवायला, मला हात धुवायला पाहिजे. असं परतवून घ्यायचं प्रॉपर एकदम.
म्हणजे त्याला चव येते आणि मस्त आपल्याला खायला पण मजा येते. बघा आता इथे कसं आहे आपलं मातीचं घर. आपली आई इथे बसलेली आहे. आई बघते म्हणजे मम्मी काय चुकली की आई सांगणार म्हणजे काय तुझं चुकलेलं आहे तर असं असं कर. त्यासाठी आता झाकण ठेवलेलं आहे. दे पाणी या कच्चं पाणी आता थोडंसं असं त्याला उभेसाठी ना वापरायला पाहिजे ना. वाफ येण्यासाठी आपण आता वरती ताटली ठेवून पाणी मग ठेवलं, नंतर तू वाटायला त्याच्यावर पाणी ठेवलेलं आहे. मावशी आपली गोडा मसाला टाकते वाळली असतात. बघा. गोडा मसाल्याने अजून आपल्याला मस्त एकदम टेस्ट येईल. हा आधी आपण बनवून ठेवलेला आहे गोडा मसाला. हा त्या गोडा मसाल्यासाठी मग काय काय लागतं? कांदा, कांदा खोबरा भाजून घ्यायचा आणि नंतर वाटायचं. लसूण, आणि वाटायचा भाजून. भाजून असं वाटायचा मग असं आपलं तयार होणार. आणि चवीनुसार आपल्याला टाकायचं जेवढं लागेल तेवढं. बस आणि नंतर परत एकदा पूर्ण असं एकदम मिक्स करून घ्यायचं. आता पाणी होत नाही तर लागेल खाली. नाही लागलं नाही. अजून आहे पाणी सुटलं असतं, पाणी ठेवलं असतं. साठवण करून का हे बरे ही बघा मित्रांनो अशी उकळी आली पाहिजे. तेल कढई फुले. आणि इथे आता आपल्याला वडे करायचे, कोंबडी वडे. आणि हे बघा मस्त एकदम झणझणीत असा आपला रस्सा आणि चिकन गावठी कोंबडीचं. आता हे आपलं पोपटीचं जे काय सामग्री लागणार आहे त्याचा आपल्याला इथे मॅनेजमेंट कमिटी सांगेल काय काय वापरता येणार आहे. चमचे टाकले बस ना. मीठ टाकलेलं आहे आता याच्यावरती. मसाला चिकन मसाला, चिकन मसाला, आपला पोपटीचा चिकन मसाला आहे. त्रिशूळ महाडचा स्पेशल. महाडचा स्पेशल आहे तो. त्यानंतर मसाला टाकलेला आहे. आता हळद, चवीनुसार हळद. आणि पीस मोठे आहेत या पोपटीची मजा घ्यायला सगळ्यांनी. बाबू आता आपल्याला पोहायला जायचं आहे, इथंच थांबणार आहे. हा. यातला किती टाकायचं? ते जास्त नको टाकू. तिखट आहे ना तो. कारण हे पण परत तिखट होते. आपले आधारस्तंभ पाहू शकता, आपले महाडचे भाऊजी. ते आपल्याला सगळं प्रोत्साहन देतात कारण की ते पोपटीच्या ह्याच्यामध्ये एकदम म्हणजे मिसळलेले आहेत. आपण पोपटी पहिल्यांदा खातो. गरम मसाला आता मिक्स करा. लेग पीस वगैरे ठेवलेले आहेत मोठे मोठे. हा तो तू खाणार आहे बाबू. हा बाबू खाणार आहे. स्पर्धा लागलेल्या आहेत. लेग पीस बाबू कोण खाणार? लेग पीस. बुकिंग पण झालेली आहे. सांग लेग पीस बाबू खाणार. बुकिंग झालेली आहे. एक कलेजी पण होती. नाही सॉरी चिकन मध्ये कलेजी कशी नाही? काय माहिती. ठीक आहे कलेजी नाही, पीस खावा. हा स्पेशल गावठी कोंबडी अँड स्पेशल गेस्ट आई अँड मम्मी. बाकी नाही कोण खाणार आहे, फक्त कौल फ्रायसाठी. आणि हा आपला आहे तो पोपटीसाठी. ओके बघूया आता याची टेस्ट कशी आहे. हो हो सगळं टाकलेलं आहे, फक्त तुम्ही चवीनुसार खा आणि मजा घ्या. हा टाकलास ना.
कुठे चाललाय बाबू? हा बाबू, हे बोल, इकडे बघ. पोहायला आलायस? कोणावर? कोण जाणार आहे? ज्या गोष्टीची आपण मंडळींनो सकाळपासून वाट पाहत होतो त्या गोष्टीची सुरुवात आता आपण करायला घेत आहे. ते म्हणजे आपण आता पोपटी कशी बनवायची ही आमची पद्धत आहे. तुम्हाला बघा तुमची पद्धत कशी असेल ती कमेंट करून नक्की सांगा मला. बघा, पहिले आपण आता भांबरुडाचा पाला टाकलेला आहे आतमध्ये आणि आपले महाडवाले भाऊजी आपल्याला दाखवत आहेत कसं करायची पद्धत असते ती. ते मित्रांसोबत दरवेळेला फिरायला जाताना तेच बनवत असतात पोपटी, म्हणजे त्यांना कसं जास्त चांगला एक्सपिरियन्स आहे. आपण काय काय घेतलेलं आहे? भांबरुडीचा पाला, त्यानंतर ओवा, मीठ, पोपटी मसाला आणि इथे शेंगा आहेत. पावट्याच्या शेंगा आणि तुरीच्या शेंगा आणि हे बघा अंडी आणि मेन म्हणजे आपलं चिकन. ते कसं व्यवस्थित भरतायत ते बघा. खाली चांगले भरा म्हणजे तो खाली लागतातच ते, करपतातच खाली. आणि हा बघा बाबू खाली करपतातच. आई पण बघते, म्हणजे यांचं काही चुकलं तर आई सांगेल. आई पण लहान असताना खूप पोपटी बनवायची आणि पोपटी न खाता दगड टाकायची त्याच्यात. वरचे घेतील मग या. आम्हाला माहितीच नाही टाकीला वगैरे. काय वरच्या शेंगा खाल ना तुम्ही. पावट्याच्या आणि तुरीच्या शेंगा. शेंगावर असले घाटी आहे त्या ना, मोठे मोठे आहेत ना. पोपटी नाही. घेऊन देऊ ना. अंडी नको धुवायला काय होतं? ओवा मीठ टाकला आता वरून. चवीनुसार ओवा आणि मीठ टाकलेलं आहे. आता पोपटी मसाला. पोपटी मसाला मीन्स पोपटांचा नाही, हा पोपटी मसाला म्हणजे ह्या पोपटीचा वेगळा असतो. मोठे मोठे बघा. आता चिकन लेग पीस. चिकन लेग पीस. काय बाबू? लेग्स मोठं लेग्स पीस. ते मऊ मऊ आहेत ना ते घाला ठेवा. हड्डीवालेच वाजते त्या चिकनचं ना. नाही हे लावलेलं मॅग्नेट झालं तर. काढायला हवं मग अशी. फ्रीज मध्ये नाही नाही बाहेरच ठेवलेलं. त्याचा वेगळा काढायला होता. माडक्याने साथ दिली. माडका फुटला नाही पाहिजे. नाही फुट. जुना आहे मडका. नाही जाड आहे तो. आता आपण चिकन एवढं टाकलेलं आहे. आता त्याच्यावर पुन्हा एकदा भांबरुडीचा पाला. काकांना बघायची ती. काका गेले बाहेर. मला वाटलं आई जोडायला गेली का काय आणायला. आता बोलतील मला नाही टाकवली. खंडीतूनच खातात ना. आत्ताच हे भांबरूड आत्ताच येतो ना हे. हो आंबरूड आपलाच असतो आणि आपल्या रायगड आपल्या इकडेच भेटतो हा भांबरूड, बाहेर नाही कुठं भेटत. ती कुठेच नाही आपल्या ते लोक रायगड दुसरं टाकतात का काय? कोण? जे ज्यांच्याकडे नाही भेटत ते काय? नाही, पण हे आपल्या इकडेच ते करतात ना. कुकर मध्ये वगैरे करतात. कुकरला पण होते सेम पद्धत कुकरला करायची. लाईट कुणालचा टॉर्च जास्त आहे.
बघा भांबरुडीच्या पाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या पावट्याच्या आणि तुरीच्या शेंगा टाकायच्या. त्या कमी टाक. हे चांगले लागतात नाही. बस. आता तुरीच्या शेंगा माझ्या फेवरेट आहे. या तुरीच्या शेंगा आणि पावट्याच्या शेंगा माझ्या फेवरेट. चिकन टाकायचं. चिकन आहे ना अजून. अंडी आहेत. मग तेच म्हणूनच. चिकन आता तुमच्या हाताने. टाकला. पुन्हा एकदा ओवा टाकलेला आहे आणि आई सांगते की आई खात नाही हे बॉयलर कोंबडीच आहे चिकन आणि मम्मी पण नाही खात. आता हे फक्त बघतायत तर ठीक आहे, त्यांच्या तोंडाला पाणी सुटेल ते मला माहिती आहे, पण काय करणार, त्यांना अंडी देऊ आम्ही. अंडी देऊ आम्ही. अंडी त्यांच्यासाठीच टाकतोय ती अंडी. कोण आहे दुसरा अंडा वाटतं ना. काय बघ नाही तो नाही आता. मला किती हवे? मी आहो तिला वास सुटला असेल. अंडी कुठे आहे? ती बघ भाऊजी तिकडे. एवढे सगळे नको ना. टाका परत. प्रत्येकाला आता बघा अंडी टाकायची. आणि मोठी मोठी आहेत ती टाका. साईडला नको टाकू. 3 झाली ना. 4. 5. इथं पहिल्यांदा खाते. मी पण पहिल्यांदाच ही पोपटी आजमावतोय. बघूया जर चांगली झाली तर मुंबईला आम्ही कुकरमध्ये बनवणार आहे. मम्मी बनवणार आहे कुकरमध्ये. त्याचा पाळा घेऊन जायला लागेल. आणि भाऊजी पहिले नाही कोण जास्त बनवायचं ना. पहिल्यापासून आहे. आम्ही कधी गावी होतो कोण नाही बनवायचं एवढं. आपल्याकडे नसतील बनवत. तू का खाल्ले बाबू? तू नको खाऊ. हा चिकन टाका मध्ये. दोनदा मी खाल्लेली आहे. आता ती झालेलं आहे. आता आपण तिथे बनवणार आहे. खुर्ची आहे ना तिथेच ठेवणार आहे आपण. तिकडं आता तयारी तिथं ना इथं. लावायची कुठे बघ. बघा होळी, पोपटीची होळी. सांग त्याच्यामध्ये पोपटी ठेवली. नाही त्यांना माहिती आहे ना. त्यात आतमध्ये आहे मटका. हा आडवी काढली का? किती तरी पण भाऊजी किती वेळ तरी आपल्याला हे 1 तास आपल्याला इथे आग ठेवायची. 45 मिनिट्स. आणि आता थोड्याच वेळात तिकडे होणार आहे आपला कौल फ्राय. गावठी कोंबडीचा कौल फ्राय. बाबू कसं वाटतंय तुला? मस्त वाटतं. ह्याच्या आत पोपटी आहे. ह्याच्या आत पोपटी आहे. ओके, तू खाणार आहेस त्याच्यामधलं चिकन? हो, हे बघा वरती. इकडे आपलं चाललेलं आहे कौल फ्राय. कौल फ्रायची तयारी. आणि इथे पोपटी. सगळे वेटिंगवर आहेत हॉटेलमधले कर्मचारी.
अरे बोल अरे हे टाकते असं लांब ना इथनं टाकू मग. काठी दे आणि मग टाकते पहिले कोणते गावठी कोंबडी गावठी कोंबडीची आपण टाकत आहोत. तेल सुकतोय. तेल टाकून आहे ना लगेच टाकले पाहिजे ना. म्हणून साक्षीला आवाज दिला. पहिलं गावठीच लावतो. कौल फ्राय. कावलाची फ्राय टेस्टी लागते. तुला जाडे पीस करावं होतं. इसको पाहिजे काय अजून? थांब बाबू इसको करूया. चिकटतोय. तिखट ना नसती थोडंसं तरी तिखट नाही ते तिखटच. टाकायला मी इथं ठेवू शकतो ना इकडचे करू. हे दादू काठी बा आता मी पडले असते. बाबूजी कशाला ती मधी मधी काठी. नाही येत. सॉरी जे जे इथे नाही आहेत त्यांच्यासाठी खरंच सॉरी. कारण की बघा तुम्ही आलात नाही तर आमची चुकी नाही त्याच्यात काहीच. कारण की बघा आम्ही अशीच मजा करत असतो. ठीक आहे. आता तुम्ही युट्यूबला बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल सॉरी. चला मी नाही काय करू शकत. एवढंच बोलून मी थांबतो. अनुताई काहीतरी बोल. कसं वाटतंय तुला? सगळ्यांना विचारते. बाबू तुला कसं वाटतंय? बोल. रेसिपीचं नाव सांग. हळू पडतील. पानं कुणाल तू बोल. त्याला कमी चिकटते कारण वासाने कसं वाटतं कधी खातं असं झालंय. तर मी खाल्ल्यानंतर तुम्हाला एक्सप्रेशन माझे दाखवतो कसं वाटतं. त्याला जर आपलं 65 टाक थोडासा. टाकू. आणि हे बघा हे आपलं सॉरी हे गावठी चिकन यांचं आहे 1 and 2. पाणी सुटून गेलेलं आहे आपलं. आणि हे जे बटाटे आहेत ना बटाटे नाही आहेत म्हणजे ते बॉयलर ते आम्ही खातो. ओके. मावशी कसं वाटतंय तुम्हाला? चांगला वाटतो. कुणाल मम्मीला सांग. मम्मी तू बोल कसं वाटतंय? मस्त गावचा फील. आम्हाला मस्त वाटतं. खाना ते अजून मस्त वाटेल. आणि खास करून या मम्मीची इच्छा होती म्हणून आपण ते बनवतोय. कौल फ्राय आणि कोफ्ती. करपते बा आता. काय आणू का काढायला? हे बघा मी आता टेस्ट करतोय. कसं वाटलं तुला कुणा? एकच नंबर. बाबू खा. एक नंबर टेस्ट आहे. बाबू उधर नाही गरम आहे म्हणून थांबलं कसं आहे? टेस्ट कशी आहे सांगा इकडे.
टेस्ट सांगा. हड्डी हड्डी कोमलचे हड्ड्याच आहेत. तेच मस्त आहे पण हड्डी आहे. तुम्हाला कसं वाटलं? एकदम मस्त एक नंबर. आई कशी होती टेस्ट? तू खाल्लीस काय? काका तर ठेवलाय. कशी वाटली टेस्ट? तेच मस्त आहे. हड्डी दिली मला. आवर घातलं. कशी आहे मावशी? कशी वाटली टेस्ट? काय मस्त काय मस्त काय काय चिकन आता हे बॉयलर चिकनचं आहे. तेल घातलं. राहील ना? हो इकडे ह्या साईडला टाक. बाबू टेस्ट केला? नाही केली. मी पण नाही केली टेस्ट. बाबा धाकटी दाखव, ही नको, वस्तू दाखव. मी येते टाकू दे ना. किती वेळ ठेवली आपण भाऊजी? किती वेळ ठेवली? आता आता आपली पोपटी रेडी झालेली आहे. इकडे कौल चिकन होतंय. ते बरं आहे. आधी वाटायला नाही. हे दादू मामाला आणि काकाला पण बोल. शिजले वासाला काय माहिती आता करपल्यात काय कळत. करपल्यात तर ते आता कळत. काय काय करू? येतोय वास. आता आमची पोपटी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. पहिला असं इथं आडवा पकडा. हे बाजूला रे, तू मधी मधी नको येऊ. शिजले ना? पैसा थोडा हळूहळू. नाही, चांगली झाली. काढ ह्यानी काढ ह्यानी काढ. अगं तो तो राहू दे, राहू दे. राहू दे. बोला आता. जास्त टाकायला पाहिजे. आणखी न्यायला या. पाळा ना. आणखी न्यायला या. अगं आधी आगे या आगे. पोपटी खायला या सगळ्यांनी. एक नंबर पोपटी झाली. मावशी बोला. मस्त झाली, मस्त झाली. बाबू पीस दाखव. लेग पीस. लेग पीस दाखव. हा बा, हा गरम आहे. हा बा विचार.